जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा, लाभला तो कैसा गमविता. आपल्याला लाभलेला मानवी जन्म हे मुक्तीचं महाद्वार आहे, मोक्षाचं महाद्वार आहे. आणि या देहातच शिवस्वरूपाची प्राप्ती करता येते. त्यासाठी संत, ऋषी, महर्षी आपल्याला मार्ग दाखवतात. तुमच्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर अक्षय सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून पूर्ण समाधानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला सद्गुरुनाथाला शरण जावं लागेल. तुम्हाला ध्यान करायचे असेल तर सद्गुरुनाथाचे ध्यान करावे, कारण तो निराकारची आकाराला जड जीवा तारावया गुरुरूप झाला. मनुष्य म्हणूनही तयाला परब्रह्मची तो निर्गुण निराकार परमात्मा तुमच्या आमच्या सारख्या जड जीवाला तारण्यासाठी आपणासारखे करीती तात्काळ ते ज्या ब्रह्मानंदात आहेत, ते ज्या अक्षय सुखात आहेत, त्या सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी त्यांनी मानवी देह धारण केलेला आहे. म्हणून ध्यान करावे ते सद्गुरु स्वरूपाचे करावे, पूजा करावी ते सद्गुरूच्या चरणाची करावी, आणि शब्द श्रवण करावे ते सद्गुरुनाथाच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे प्रत्यक्ष अमृतासारखे आहेत. आणि या त्रिविध साधनेचं फल काय तर मोक्ष मूलम गुरुर कृपा म्हणतात. आणि आपलं परम भाग्य आहे, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या मस्तकाचं सर्वात मोठं भाग्य त्यांच्या चरणावर नतमस्तक होता आलं. आपल्या कानाचं भाग्य त्यांची अमृतवाणी श्रवण करता आली. आपल्या संपूर्ण देहाचं भाग्य त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करता आला. अशा गुरु माऊलीची आपण मानस पूजा करायची आहे, भावलिंग पूजा करायची आहे. आपण सर्वांनी सुखासनामध्ये बसायचं आहे. चिन मुद्रा धारण करायची आहे. आपल्या अंगठ्याला आपले हात मांडीवर ठेवायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि अंगठ्याला पहिलं बोट म्हणजे तर्जनी लावायची आहे. मध्यमा, अनामिका आणि करंगळी खाली सोडायची आहेत. आपला अंगठा म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि तर्जनी म्हणजे जीवाचं स्वरूप आहे. जीव शिवाशी जोडायचा आहे. अंगठा म्हणजे सद्गुरुनाथाचं प्रतीक आहे आणि तर्जनी म्हणजे शिष्याचं प्रतीक आहे. शिष्यानं सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित व्हायचं आहे. आणि सत रज तम हे त्रिगुण खाल्ल्या बाजूला ते 3 बोट खाली सोडायचे आहेत. आणि आता आपल्याला मानस पूजेला बसायचं आहे. पहाट ब्रह्म मुहूर्तावर आपण सर्व उठलेले आहोत. मुख मार्जन केलेला आहे. शिवपाठ म्हणत आपण सर्वजण स्नान करत आहोत. स्नान झाल्यानंतर शुद्ध आसनावर पवित्र धुतलेले पांढरे कपडे परिधान करून आपण पूजेसाठी बसलेलो आहोत. सर्वांगावर भस्म धारण केलेला आहे. इष्टलिंगाचा अभिषेक गुरु भावनेनं करत आहोत. इष्टलिंगामध्ये सद्गुरुनाथच आहेत या भावनेनं
इष्टलिंगाचा अभिषेक करताना सद्गुरुनाथाचे चरणाचा अभिषेक करत आहोत असा भाव आमच्या अंतकरणात आहे. इष्टलिंगाला विभूती लावताना सद्गुरुनाथाच्या चरणावर विभूती लावत आहोत. इष्टलिंगावर बिल्वपत्र वाहताना गुरु माऊलीच्या चरणावर बिल्वपत्र वाहत आहोत असा भाव ठेवून इष्टलिंग पूजा झाली. आणि प्रत्येक बिल्वपत्र वाहताना आम्ही शिवाय नमा म्हणत आहोत. इष्टलिंग पूजन झालं. आम्हाला आता सद्गुरुनाथाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. सद्गुरुनाथाचं रूप पाहण्याची आस डोळ्याला लागलेली आहे. मनाला उत्सुकता लागलेली आहे. कधी एकदा त्या चरणाचं दर्शन घेईन. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. त्या मनाला उत्सुकता लागलेली आहे. आणि आपण सर्वजण वीर मठ राजूर येथे माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आता निघालेलो आहोत. आपला प्रवास सुरू झालेला आहे. जीवाचा प्रवास शिवाकडे जाण्यासाठी सुरू झालेला आहे. शिष्याचा प्रवास गुरुकडे जाण्यासाठी चालू झालेला आहे. भक्ताचा प्रवास देवाकडे जाण्यासाठी सुरू झालेला आहे. आपला प्रवास पूर्ण होत आहे. आपण मठापाशी गाडीतून उतरलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करत आहोत. मठाच्या द्वारामध्ये पाऊल टाकल्या टाकल्या तिथल्या प्रसन्नतेचा अनुभव घेत आहोत. अगाध शांतीचा अनुभव घेत आहोत. तिथला प्रत्येक कण ना कण, तिथला अणुरेणू माऊलीच्या वास्तव्यानं पुनीत झालेला आहे, पावन झालेला आहे. ही अनुभूती आपल्याला येत आहे. आपले सर्व दुःख चिंता मिटलेल्या आहेत आणि परम सुखाची आपल्याला तिथं अनुभूती येत आहे. आपण मठामध्ये गेलेलो आहोत. मठाच्या नळाची तुट्टी चालू करून हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले आहेत. आपण त्या मठातली विभूती धारण केलेली आहे. ती विभूती धारण करताच आपल्याला दिव्यतेचा अनुभव येत आहे. कारण ती विभूती माऊलीच्या पादुकानं पावन झालेली आहे. विभूती धारण करून विभूतीच्या बाजूला माऊलीचे तिथं खडाव ठेवलेले आहेत. त्या खडावाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि आम्ही अप्पाच्या दर्शनासाठी मठाच्या पायऱ्या चढून वरी दुसऱ्या मजल्यावर जात आहोत. तिथं गेल्यानंतर माऊली झोपाळ्यावर बसलेले आहेत. माऊलीचं सुंदर रूप पाहून डोळ्याचं पारणं फिटत आहे. माऊलीनं कपाळावर सुंदर भस्म लावलेलं आहे, कुंकुम लावलेलं आहे. पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे. पांढरी धोती परिधान केलेली आहे. चांदीच्या पाट्यावर आप्पानी पाय ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. दंडावर मनगटावर आप्पाच्या सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. आणि आपण घरून सुगंधित फुलाची माळ ओवून प्रत्येकानं माऊलीला घालण्यासाठी आणलेली आहे. मठातील झाडाचे प्रत्येकानं 5-5 बिल्व पत्र तोडलेले आहेत. आणि आपण अप्पाच्या सानिध्यात अप्पाच्या चरणाजवळ आलेलो आहोत. आणि अप्पाच्या गळ्यामध्ये आम्ही पुष्पहार घालत आहोत. आणि तोच हार अप्पा आशीर्वाद रूपानं आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही अप्पाच्या चरणाजवळ गुरुपूजेसाठी बसलेलो आहोत. आमचा हात, आमचा डावा तळ हात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली पात्र ठेवलेला आहे. आणि अभिषेकाच्या तांब्यानं आम्ही
गुरु माऊलीच्या चरणाचा शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत भगवंताचं नाम स्मरण करत, आप्पानं दिलेला आम्हाला नाम स्मरण करत, त्या नामाचा मुखानं उच्चार करत गुरुचरणाची पूजा करत आहोत. गुरुच्या चरणाचा अभिषेक केल्यानंतर पांढऱ्या उपरण्यानं, स्वच्छ उपरण्यानं आप्पाचे चरण आम्ही पुसून घेत आहोत आणि पवित्र विभूती आप्पाच्या चरणाला लावत आहोत. अनुलोम विलोम पद्धतीनं आप्पाच्या चरणाचं तीर्थ आम्ही घेत आहोत. आप्पाच्या चरणाचं तीर्थ घेऊन आमच्यातील काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार सर्व विकार निघून जाऊन आम्ही निर्विकार होत आहोत. आप्पाच्या चरणावर आम्ही आणलेले बिल्व दळ वाहत आहोत. प्रत्येक बिल्व दळ वाहताना शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत आम्ही बिल्व दळ चरणी अर्पिलेले आहेत. आप्पाची आम्ही आरती केलेली आहे आणि आप्पाच्या चरणी आम्ही साष्टांग दंडवत घातलेला आहे. साष्टांग दंडवत घालून आप्पाच्या चरणाजवळ आपण सर्वजण बसलेलो आहोत आणि आप्पाला विनंती करत आहोत, आप्पा तुम्ही आमच्यासाठी जन्म घेतला, तुम्ही सर्व काळ मुक्तच आहात आप्पा, पण आमच्या उद्धारासाठी तुम्ही मानवी देह धारण केला. तुम्ही परमरहस्यावर कर्म संपदा लिहिली, गुरुगीता प्रकाशित केली, शिवानंद बोध स्वयंप्रकाश लिहिला, सर्व ग्रंथ अभंगाची गाथा छापली. एवढी माऊलीची संपदा आम्हाला दिली केवळ आमचं कल्याण करण्यासाठी. शेवटी तुम्ही शिवयोग शास्त्र ग्रंथ लिहिला, प्रकाशित केला, त्याच्यावर संस्कृत मध्ये भाष्य लिहिलं, मराठीत टीका लिहिली, पण आमची अल्पबुद्धी, आमचं अल्पज्ञत्व त्या ग्रंथाला समजून घेण्यास असमर्थ आहे आप्पा. कारण आमच्याकडं विवेक नाही, वैराग्य नाही, शमदमादी षटसंपत्ती नाही, मुमुक्षत्व नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही. केवळ तुमच्या चरणावर असलेलं शुद्ध प्रेम आहे, शुद्ध भाव आहे आणि तुम्हीच आमचे उद्धार करते आहात. तुमचा शब्दच आमच्यासाठी आप्त वाक्य प्रमाण आहे. तुमचा मुखातून निघणारा शब्द आमच्यासाठी कल्याणकारी आहे. आप्पा तुमच्या चरणी विनंती आहे, तुम्ही लिहिलेलं शिवयोग शास्त्र वाचून आम्हाला समजत नाही. आमची बुद्धी ते जाणून घेण्यासाठी असमर्थ आहे. आमच्यावर कृपा करा आणि ते शिवयोग शास्त्र तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही मनाचे कान करून ते ग्रंथ हृदयामध्ये साठवू, त्याचं श्रवण मनन निधी ध्यासन करू आणि ते समजून घेऊ, अशी आपण सर्वांनी आप्पाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि प्रसन्न वदनानं आप्पानी आपली प्रार्थना स्वीकारली आहे आणि आप्पा शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण त्यांच्या चरणाजवळ बसून हा ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमशादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षभूतम भावातीतं त्रिगुणरहितं श्री गुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गेले 4 दिवस झालं जगत हे शिवयोग शास्त्रातील प्रस्तावनेतील प्रकरण पाहत आहोत. शिव निर्गुण निराकार, तो अनादी अविद्या संबंधानं
जीव स्वरूपात आला आणि तोच शिव विश्वरूप झाला. हा चिद विकासाचा सिद्धांत आपण पाहत आहोत, समजून घेत आहोत. भारतातील दर्शनशास्त्राचाही तौलनिक अभ्यास करत आहोत. न्यायशास्त्र काय सांगते, शिवयोग शास्त्र काय सांगते, न्यायशास्त्राप्रमाणे विश्व कसे तयार झाले, काश्मीरी शेव दर्शनाप्रमाणे विश्वाची निर्मिती कशी झाली, शिवयोग शास्त्राप्रमाणे विश्वाची निर्मिती कशी झाली, हा तौलनिक अभ्यास करत आहोत आपण. आणि काल आपण पाहिलेलं होतं की शिव हा अखंड एक रस आहे, ब्रह्म अखंड एक रस आहे. पण ते उपाधीनं शरीरात ज्यावेळेस ते ब्रह्म होतं, शरीरापुरतं मर्यादित स्वतःला समजतं अज्ञानानं, त्यावेळेस तो मी देह आहे म्हणतो. जसं घटातलं आकाश म्हणजे गाडग्यातलं आकाश मी गाडगं आहे असं म्हणतं, पण गाडग्याची उपाधी गाडगं फुटताच ते महाआकाशात विलीन होतं. तसं ज्यावेळेस सद्गुरु मुखानं हे ज्ञान आम्ही श्रवण करू, त्यावेळेस आमचंही अज्ञानरूपी घट गाडगं फुटतं आणि आम्ही मठाकाशात प्रवेश करतो. मठाकाश म्हणजे आमची विचाराची कक्षा विस्तारली. घटाकाशात असताना आम्ही काय म्हणत होतो, मी जीव आहे. आता मी काय म्हणू लागलो मठाकाशामध्ये, मी शिव आहे. माझे हृदय जो वसे तोची सर्वा ठाई दिसे, अशी विचाराची व्याप्ती वाढली. आणि हा अभ्यास आहे. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हा अभ्यास केला पाहिजे की माझ्या हृदयात जो भगवंत विराजमान आहे, तो सर्व प्राणी मात्राच्या हृदयात विराजमान आहे. मन्मथ माऊली आपल्या अभ्यासानं सांगतात, जे जे दिसे दृष्टीपुढे ते अवघे शिवरूप गाडे, ऐशिया संताची हुडे निर्भय हिंडो. ज्ञानेश्वर माऊली आपल्या अनुभवातून सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ऐसा भक्ती योग निपुचित जान माझा. मग आपण काल दिवसभर असा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला का? बोला. केला गुरुदेव, प्रयत्न केला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कारण लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण म्हणे सुसंगती सार, सुसंगतीनं संताच्या संगतीनं आपल्याला ब्रह्म साक्षात्कार होय जीवा. संतांनी लिहिलेलं शास्त्र संताच्या मुखातून श्रवण करून आम्हाला ब्रह्म साक्षात्कार होणार आहे. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे काय हो? आपल्या हृदयातही तेच चैतन्य आहे आणि पुढच्या आपल्याला भेटणाऱ्या जीवामध्येही तेच चैतन्य आहे, याची अनुभूती घेणं म्हणजेच ब्रह्म साक्षात्कार आहे. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे त्रिशूळ डमरूधारी शिव आपल्या समोर प्रकट होऊन वत्सा उठ मी प्रसन्न झालो आहे असं म्हणणार नाही. आमच्या हृदयातला तो चैतन्य स्वरूप शिव समोरच्या सर्व जीवामध्ये आहे, ही अनुभूती घेणं म्हणजे ब्रह्म साक्षात्कार आहे. ती अनुभूतीचं प्रमाण काय हो? मन्मथ माऊलीचा अनुभव. जे जे दिसे दृष्टीपुढे ते अवघे शिवरूप गाडे, हे प्रमाण आहे आमच्यासाठी. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हे आमच्यासाठी काय संताचं प्रमाण आहे की तो शिव सर्व प्राणी मात्रामध्ये वसलेला आहे. हा ब्रह्म साक्षात्कार म्हणजे लक्षात आलं का? आलं का? बोला डॉक्टर ताई. ओम नमः शिवाय. हो. ओम नमः शिवाय भाऊ. आलं आलं लक्षात. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, जे जे भेटे भूत ते भगवंत.
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ऐसा भक्ती योग निपुचित जान माझा. तर ही अनुभूती घेणं, याला काय म्हणायचं? शिव साक्षात्कार, ब्रह्म साक्षात्कार. आपण म्हणतो काय हो, ह्या जन्मामध्ये मला शिव साक्षात्कार होईल का नाही, ब्रह्म साक्षात्कार होईल का नाही? कारण ह्याच स्वरूप काय हेच माहिती नाही आम्हाला. परम दयाळू सद्गुरु, परम दयाळू संत आपल्या साहित्यातून आम्हाला ब्रह्म साक्षात्काराचं स्वरूप सांगतात. ते ब्रह्म अखंड एक रस आहे. ते ब्रह्म विश्वात व्यापलेलं आहे. ते ब्रह्म तुझ्या हृदयात आहे आणि जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला, शंकरची शंकर. शिव सर्वाघटी भरला, रीता ठाव नाही उरला. किती प्रमाणित संताचे साक्षात्कार करून घेण्यासाठी किती अनुभूती आहे. अहो, एखादं घर बांधायचं असेल तर सिमेंट आणावं लागतं, वाळू आणावी लागते, गवंडी बघावं लागतो, विटा आणावं लागतात आणि हे सगळं करण्यासाठी पैसे लागतात. पण ब्रह्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागतो, काय लागतं हो सांगा बरं? बोला. भक्ती आणि श्रद्धा लागते. भक्ती आणि श्रद्धा लागते. हा, हो. बरोबर आहे. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठाउटी. गुरुनं सांगितलं आणि शिष्यानं ऐकलं. एक ने कही दुजेने मानी, नानक कहे दोनो ज्ञानी. गुरुनं सांगितलं तू शिव आहेस, गुरुनं सांगितलं तुझ्या हृदयात जो परमात्मा आहे तोच सर्व प्राणी मात्रात परमात्मा आहे. याचा अभ्यास करणं आणि तसं वर्तन म्हणजे ब्रह्म साक्षात्कार, तसं वर्तन म्हणजे शिव साक्षात्कार. या मठाकाशातच आम्हाला अडकून राहायचं आहे का हो? बोला. नाही. आम्हाला पुढे जायचं आहे. पुढं कुठं जायचं आहे? महाआकाशात जायचं आहे आणि साक्षात्कार करून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय. शिव साक्षात्कार, ओळखायचा. साक्षात्कार तर झाला. माझ्या हृदयात जो भगवंत आहे तो पुढच्या माणसाच्या हृदयात आहे, ही अनुभूती म्हणजे साक्षात्कार झाला. आता पुढे जाऊन जाणोनी तेची होईजे, झालेपणाचा आठवाटीजे, जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे, त्या नाव विज्ञान. आता मी शिव झालो, माझ्यात शिव आहे, पुढच्या माणसात शिव आहे, मी सर्वाच्या अंतर्यामी असलेला मी शिव आहे, हा भाव मठाकाशात आहे. आणि ज्यावेळेस आम्ही महदाकाशात जाऊ त्यावेळेस केवळ आहे असणार आहे, जाणून आम्ही तेच होऊ. झालेपणाचा आठव आमचा संपूर्ण जाणार आहे आणि निजानंदी ठाव झाला, कोण संभाळी या देहाला, देह असूनी मेलो, शिवरूपी सुख घालो. काय गावे काय लिहावे, वाटे मौनची राहावे, चित्त झाले चिदानंद, अवघा कोंदला आनंद. ही अवस्था कुठली आहे? महाआकाशामधली अवस्था आहे. आणि त्या महाआकाशामध्ये भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंत ही गुरु कृपा आपल्याला निश्चित घेऊन जाणार आहे. यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? बोला, कशाचं बळ पाहिजे? श्रद्धेचं बळ पाहिजे. श्रद्धेचं बळ पाहिजे, गुरु चरणावर विश्वास पाहिजे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आता आम्हाला कुठल्या शास्त्राकडे जायची गरज नाही, कुठल्या वेदाकडे जायची गरज नाही, कुठल्या वेदांताकडे जायची गरज नाही, आम्हाला सिद्धांताकडे जायची गरज नाही. गुरु माऊली, तुमचे शब्द हेच आमच्यासाठी प्रमाण आहेत. तुमच्या मुखातून निघालेला शब्द हे आमच्यासाठी मंत्र आहे. तुम्ही सांगितलं त्याच्यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे, पूर्ण विश्वास आहे. ह्या विश्वासाच्या नौकेत बसून आम्हाला ऐक्य स्थळापर्यंत जायचं आहे. सर्वजण तयार आहात का? हो हो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हो, जय गुरुदेव. सगळे ओम तयार नमः आहेत द्यायला, सगळेच तयार आहेत. मध्येच बोलू का थोडं? हा, बोला बोला. माझी मोठी बहीण
शिल्पाची आजी मानस पूजा जी करीत होती ती पूजा दिसली आणि आप्पांनी जो अनुभव सांगितला ते ते माझ्या ठिकाणी आहे प्रवेश म्हणून आप्पानं सुद्धा सांगितलं आणि मला तुम्ही बोलायला तेवढा अनुभव आहे असं वाटत आहे. पण त्या अजून 2 नंबरची बहीण ती म्हणत होती बाई देहबुद्धी कधी डोकं काढी. तर ते काल सुवर्णाताईचा प्रश्न बरोबर. म्हणून आता आप्पानं काय केलंय भाऊ, तुमच्या रूपानं मला हे पक्क एकदम जिथं देहबुद्धी राहील ती सगळी माझी काढून टाकायले. सुवर्णाताई म्हणल्या बोला म्हणून, नाहीतर खूप खूप तुमच्या पुढे का नाही बोलणं सुद्धा मला आप्पाच आहेत तुम्ही असंय. मग बोलणं आपलं काय बोलावं असं वाटत आहे. ओम नमः शिवाय भाऊ. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ब्रह्म कसा आहे, अखंड एक रस आहे आणि ते ब्रह्माचं अखंडत्व काही सिद्धांतामध्ये आप्पा सांगतात. दर्शनकार ब्रह्मतत्वाविषयी लिहिताना ब्रह्म सजातीय विजातीय भेदरहित असले तरी स्वगत भेदवान आहेच. कारण चिदांशाबरोबर विश्व निर्मिती करता अचिदांश आवश्यक आहे असं म्हणतात. याचं उदाहरण म्हणलं तर न्यायशास्त्र म्हणतं ईश्वर सृष्टी निर्माण करण्यास समर्थ नाही, तर त्याला साधन काय लागतं, तर अणु परमाणु एकत्र करून तो काय सृष्टी निर्माण करतो. असं जर म्हटलं तर आप्पा म्हणतात ब्रह्मामध्ये अखंडत्व राहत नाही, कारण ब्रह्म अखंड एक रस आहे. या सिद्धांताला बाध येतो. पुढं आप्पा म्हणतात आत्मकृते परिणामात आत्मकृते परिणामात म्हणजे या सूत्राचा आधार घेऊन परिणामवादाचा पुरस्कार केला जातो. परिणामवाद हा 2 प्रकारचा आहे. परिमाणवादाबद्दल या परिणामवादाबद्दल तुम्हाला कुणाला माहिती आहे का? परिणामवादाबद्दल माहिती आहे का? आम्ही 2 शब्दाचा सांगू शकतो. हा बोला आजी. पण ते आता बरोबर येत आहे का नाही तुम्ही ओळखून सांगा. बोला बोला आजी. परिणामवाद म्हणजे रूपांतर होणे आणि बदल होणे. आणि आपाच्या मुखातून ऐकल तर सिद्धांत आपला परिणामवादाचाच आहे. इतकंच माहित आहे बघा, दुसरं काही. जय गुरुदेव. जय गुरु. परिणामवाद मध्ये 2 प्रकार आहेत. एक विकृत परिणामवाद आणि दुसरा अविकृत परिणामवाद. बर आजी म्यूट करा आजी तुमचं. विकृत परिणामवाद. विकृत परिणामवादाचं उदाहरण आपल्या स्वयंपाकघरात आहे. कुणाला सांगता येईल का? जय गुरुदेव. दुधाचं दही होणं का? ओम नमः एक जण बोला. सरोजिनी ताई बोला. ओम नमः शिवाय. दुधाचं दही बनणं म्हणजे परिणामवादामध्ये येऊ शकतं ते. हो बरोबर आहे. कोणता परिणाम आहे, विकृत आहे का कोणता आहे ते नाही लक्षात येत. दुधाचं दही बनतं. विकृत आहे का अविकृत आहे ह्याची कसोटी आहे एक. पण दह्याचं दूध बनतं का हो? नाही बनत. मग तो विकृत परिणामवाद झाला. दुधाचं दही बनू शकतं, पण दह्याचं दूध बनू शकतं का नाही? नाही बनू शकत. मग तो परिणाम कुठला झाला? विकृत परिणाम झाला. विकृत परिणाम झाला. आता डॉक्टर कांताताई तुम्ही बोलणार होतात का? बोला डॉक्टर कांताताई. ओम नमः शिवाय. मी तेच सांगणार होते परिणामवादाचं, की ते आंबा जर पिकवायला ठेवला तर त्याच्यात बदल कसा होतो हे सांगणार होते. जय गुरुदेव.
आता विकृत परिणामवाद पाहिला आपण. दुधाचे दही होणे, पण दह्याचं पुन्हा दूध होतं का? होत नाही. म्हणून त्या परिणामवादाला काय म्हणायचं? विकृत परिणामवाद. आता दुसरा परिणामवाद आहे अविकृत परिणामवाद. ह्याचं उदाहरण कोणाला सांगता येईल का? ओम नमः ओम शिवाय. नमः शिवकन्याताई, तुमचं कॅमेरा बंद करा. ओम नमः शिवाय. सुवर्ण येईल का बरोबर? मला शब्द बरोबर येत नाही. सुवर्ण अलंकार. बरोबर आहे आजी, बरोबर आहे. हा. सुवर्णात नग नगीते स्वर्ण, तैशेची अभिन्न जीव शिव. सोन्यापासून दागिने बनतात, दागिन्याचं पुन्हा सोनं होते की नाही? होतंय होतंय. मग हा परिणाम कुठला? अविकृत परिणाम. म्हणजे विकृत परिणाम. हा दुसरा परिणाम. विकृती न येता स्वरूपांतर होते. जसे सोन्याची अंगठी केली, अंगठी केल्यानंतर पुन्हा ते मूळ रूपात येऊ शकते, अंगठी येते. ही विकृती केवळ नामरूपात्मक बदल आहे. दुसरे उदाहरण सांगता येईल लाट. लाट लाट म्हणजे काय? समुद्राची लाट म्हणजे समुद्राचं तरंग. लाट. तरंग म्हणजे काय? तरंगाचं मूळ स्वरूप काय? पाणी. पाणीच आहे. पाणीच आहे. म्हणजे हे नामरूपात्मक बदल. पुन्हा लाट पाणी होऊ शकते का नाही? होऊ शकते. त्यालाच थेंब, बुडबुडा, फेस हे सगळं नामरूपाने वेगळे दिसत असले तरी पुन्हा त्यांचं मूळ स्वरूपात येऊ शकतात का नाही? येऊ शकतात. ओम येऊ नमः शिवाय. शकतात. तस प्रभू एकला अनंत रूपे तोची नटला. परमात्मा शिवच अनंत रूपानं वेगळ्या देहामध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये तो नटलेला आहे. त्याला आम्हाला ओळखता आलं पाहिजे, त्याला जाणून घेता आलं पाहिजे. हीच भक्ती आहे. आणि या भक्तीतून मिळणारी मुक्ती, या मुक्ती म्हणजे आत्मसाक्षात्कार, ज्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतो. तो ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही वस्तू नाही. माझे हृदयी जो असे तोची सर्वा ठाई वसे, ही अनुभूती. प्रयत्न केला तर घेणं अवघड आहे का? अखंडार्थी उदाहरण म्हणता येते का ह्याला? कोणतं? हा, अखंडच आहे की. चैतन्य अखंड एक रसच आहे की. माझ्या हृदयात जो आहे, सर्व फुलामध्ये ओवल्याला धागा ब्रह्म, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सिद्धांत तिथंच येतो. कुठूनही कोणत्याही शास्त्रातून गेलो तर विकासवादामध्येच येतो. विश्व जर पट आहे, कापड आहे, तर ब्रह्म काय म्हणतात? दोरा आहे. मग दोऱ्यापेक्षा कापड वेगळं म्हणता येईल का? नाही. हा. तस शिवच विश्वरूपानं नटलेला आहे. शिव हा अथवा शिव किंवा ब्रह्म हे परिपूर्ण रूपेन परिणीत होते. शिव परिणीत होतो का विकसित होतो? विकसित होतो. विकसित होतो. ओम नमः शिवाय. म्हणजे परिणामवाद जे शास्त्र. कुणाचं म्यूट चालू असेल तर बंद करा. कुणाचं म्यूट चालू आहे का? बंद करा. तर शिव विकसित होतो. एखाद्या वडाचं बीज जमिनीत टाकलं तर त्याचं परिणीत होतो का विकसित होतं ते बीज? जय गुरुदेव. विकसित होतो. विकसित होतो. शिव अथवा ब्रह्म हे परिपूर्ण रूपेन परिणीत होते, किंवा अंशाने असं जर म्हटलं, पूर्णत्वेन परिणीत झाल्यावर मुक्ती कशी? त्याच्यामध्ये जर बदल होत असल्यावर मुक्ती कसं मिळणार? विकसित झालं तर मुक्ती संभव आहे. अंशाने परिणत
तुम्ही जर म्हणलो ते अंशाने परिणित झालंय, शिव हा अंशाने परिणित झालाय म्हणजे त्याची खंड खंड झाले, खंड खंड झाले म्हणलं तर अखंडत्वाला बाध येतो. तर हे जे लक्षणं सांगितलेले आहेत, सत चित आनंद स्वरूप. सत म्हणजे काय लक्षात आहे का, विसरलं? आहे. तिन्ही काळात असताना त्याचा कधीही बाध होत नाही, त्याला सत असं म्हणतात. आपण ओम सत नमः आहोत शिवाय. की नाही? हो आहोत. चित म्हणजे काय? चित म्हणजे चैतन्य. जाणणे, जाणणे. आणि काय जाणणे? स्वतःला जाणणे, स्वरूपाला स्वतःच्या. कसं आहे स्वतःचं स्वरूप? एका सच्चित देहात आहे का आनंद कुठं स्वरूप, आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. जाणणे. काय जाणलो? माझ्या हृदयाचे चैतन्य आहे तेच सर्व प्राणी मात्राच्या चैतन्य आहे. हे कोणतं स्वरूप झालं? चित्त चित स्वरूप. स्वरूप झालं. ओम नमः. मला कुणी चांगलं बोललं तर सुख वाटतं, मीही पुढच्या माणसाला चांगलं बोललं तर त्यालाही सुख वाटेल, ही जाणीव म्हणजे आनंद स्वरूप. मला जर कुणी सन्मान दिला तर मला सुख होतं, मी पुढच्या माणसाला सन्मान दिला पाहिजे, कारण त्याच्यामध्येही मीच चैतन्य रूपानं विराजमान आहे. ही आत्मीयतेची जाणीव. मम आत्मा सर्व भूतात्मा, माझा आत्माच सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे, ही जाणीव. या जाणीवेतून होणारी अनुभूती. रामकृष्ण परमहंसाला गळ्याचा कॅन्सर झाला आणि एवढे सिद्ध सिद्ध महात्मे होते, ते महाआकाश स्वरूपच होते, पण आपल्यासारखे सामान्य जीव कर्मानं जन्माला येतात आणि ते घटाकाशातून मठाकाश आणि मठाकाशातून महाकाशात जातात, पण संत महाकाश स्वरूपच असतात. ते म्हणून मागती जन्म मानवाचा, त्यागुनी मोक्षाचा लाभ मोठा. तुमच्या आमच्या उद्धाराची सूक्ष्म इच्छा ठेवून मानवी शरीर इच्छेनं धारण करतात आणि आयुष्यभर निस्वार्थपणे कल्याणाचं कार्य करतात. परमहंसाला गळ्याचा कॅन्सर होता. त्या काळात तेवढी उपचाराची विज्ञान विकसित झालेलं नव्हतं आणि ते कॅन्सरनं इतका त्रास होता नलिकेचा कॅन्सर. त्यावेळेस त्यांना घासही गिळता यायचा नाही, गिळता यायचा नाही. त्यावेळेस शिष्य म्हणू लागले, महाराज तुमच्याकडे इतकी मोठी सिद्धी आहे की तुम्ही चित्त या नरड्यावर एकाग्र केलं तर तिथला आजार पळून जाऊ शकतो, कारण कित्येक लोकांचे आजार तुम्ही कृपेनं दूर केलेले आहेत. त्यावेळेस परमहंस काय म्हणाले, अरे जे शरीर, जे मन ईश्वराला अर्पण केलं, ते मन पुन्हा या हाडा मासाच्या देहासाठी मी परत आणू का? राहिला प्रश्न मला काही खाता येत नाही, अरे तुमच्या सर्वाच्या मुखानं खाणारा मीच आहे. तुमच्या सर्वांच्या मुखानं खाणारं चैतन्य कोण आहे? मीच आहे. ही अनुभूती म्हणजे ब्रह्म साक्षात्कार, ही अनुभूती म्हणजे शिव साक्षात्कार, ही अनुभूती म्हणजे मनाचं समर्पण, ही अनुभूती म्हणजे शरीराचं समर्पण. आम्ही शरीराचं समर्पण केलं आहे का? आम्ही मनाचं समर्पण केलं आहे का? मनाचं समर्पण जर आम्ही गुरुला केलेलं असलो तर आमचं मन सद्गुरूचं चरण, सद्गुरूने लिहिलेली शास्त्र, सद्गुरूने दिलेला विचार, शिवाचार, पंचाचार, अष्टावरण, षटस्थल हे सोडून दुसरीकडे धावत आहे. तर आमच्या मनाचं समर्पण झालं म्हणता येईल का? बोला. जय गुरुदेव म्हणता येत नाही. दुसरीकडे जर धावत असलं आपलं एवढं सगळं शिवयोग शास्त्र हे ते सगळं सोडून, तर ते म्हणता येत नाही. आपण 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये परमरहस्य लीला, शिवानंद बोध, स्वयंप्रकाश, गुरु गीता, परमरहस्य, त्याच्यावर टीका लिहिली कर्म ब्रह्म संपदा, शिवयोग शास्त्र, हे आयुष्यभर जरी वाचलं तर तुम्हाला न संपणारी संपदा दिली.
आणि जीवन मुक्तीचं सोपं साधन दिलं, आत्मसाक्षात्काराचं सोपं साधन दिलं, तरी आमचं मन जर दुसरीकडे धावत असेल तर आमचं सद्गुरूच्या चरणावर समर्पण झालं का? बोला सुवर्णाताई. नाही. आहे झालं समर्पण. मग शुद्ध समर्पणाशिवाय शुद्ध भक्ती प्राप्त होईल का? नाही होणार. मग प्राप्त होण्यामध्ये अडचण कोणती आहे? आमचं समर्पण नाही, आमच्या देहाचं समर्पण नाही, आमच्या मनाचं समर्पण नाही. पार्वती माऊली पतिव्रता थोर वाहिला संसार शिवापायी. पूर्ण संसारातले कार्य त्या गुरु माऊलीच्या चरणी अर्पण केले. हाती धरी अथवा सोडी, नाही मी भीत, जे तुझ उचित ते तू कर. परमहंसासारखे संत समर्पणाचा भाव शिकवतात. परमहंसासारखे संत आम्हाला सर्वाभूती परमात्मा आहे. काय शब्दामध्ये शक्ती होती त्या? जे मन मी आईला अर्पण केलं, त्यांची इष्ट देवता जगदंबा होती, काली माता होती, त्या इष्ट देवतेला मी माझं मन अर्पण केलं, ती मी त्या हाडामासाच्या शरीराला दुरुस्त कर म्हणून मी परत मागू का? मग महाराज तुम्हाला खाता येत नाही. अरे तुमच्या सगळ्याच्या मुखानं खाणारं चैतन्य, तुमच्या हृदयात असलेलं चैतन्य मीच आहे. अजून या देहात खायची इच्छा कशाला करायची? किती समर्पण आहे, किती विश्वास आहे. आता असं समर्पण तुमचं आमचं गुरु माऊलीच्या चरणी झालं पाहिजे. तुमचं आमचा मन शिवयोग शास्त्र, ग्रंथराज परमरहस्य, सप्तरत्न गाथा, स्वयंप्रकाश, गुरु गीता, अनुभवानंद, हे माऊलीनं 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये अमृताचं मंथन करून अमृताचे गोळे आमच्या हातात दिले आहे. ज्याच्या मुखी अमृताची वाटी, तो काय कांजीसाठी लाळ घोटी. हे अमृत सोडून आपण कुठे जाणार का? बोला. नाही नाही, नाही नाही नाही. भाऊ. जय गुरुदेव भाऊ. म्हणूनच शिवदास माऊली म्हणतात, शिवाविन अन्य वेदशास्त्र पाठ, व्यर्थ खटपट जाणावी ते. जय गुरुदेव भाऊ. सत्य सत्य. शिवाविन अन्य. शिव म्हणजे कोण? सद्गुरुनाथ. सद्गुरुनाथानं सांगितलेलं सोडून, सद्गुरुनाथाच्या शब्दावर अविश्वास करून, सद्गुरुनाथानं लिहिलेल्या ग्रंथ संपदेवर अविश्वास करून आम्ही जर वेदशास्त्र पाठ वाचू लागलो तर शिवदास माऊली काय म्हणतात? व्यर्थ खटपट जाणावी ते. कारण सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुकाराम महाराजासारखे पोहोचलेले संत म्हणतात, सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मन्मथ माऊली सारखे पोहोचलेले संत म्हणतात, म्हणे मन्मथ शिवलिंगा, देई चरणापाशी जागा. आपल्याला आपलं परम भाग्य काय? आज आपल्याला कुठं जागा मिळालेली आहे? बोला. आप्पाच्या चरणापाशी. आप्पाच्या चरणापाशी जागा मिळालेली आहे. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काही आहे का? जय गुरुदेव. नाही. मन्मथ माऊली अशी जागा कुठवर मिळावी म्हणतात? सुखे संसाराशी घाली, देई आवडी पावली. हे भगवंता, तुला किती वेळेस जन्माला घालायचे तितक्या वेळेस तू मला जन्माला घाल, पण काय दे मला? तुझ्या चरणाची आवड दे. कारण हे मन दुसरीकडे कुठंही समर्पित होत नाही. हा मीपणा कुठंही समर्पित होत नाही. त्याच्या समर्पणाची जागा जर कोणती असेल तर परमपूज्य आप्पाचे चरण आहेत, परमपूज्य सद्गुरूचे चरण आहेत. विश्वास कसा असावा गुरुवर? परमपूज्य आप्पानी आम्हाला सांगितलं, मडिवाळ आप्पानी सांगितलं, तू शिव आहेस. आप्पानी लगेच आनंदानं नाचायला चालू केले. मी शिव आहे, मी कसा शिव असेन आप्पा? ह्या ग्रंथात असं सांगितलं नाही आप्पा, असा प्रतिप्रश्न केला नाही. मडिवाळ आप्पानं सांगितलं, तू शिव आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, विश्वात भरलेलं चैतन्य तूच आहेस, नव्हे विश्वरूपानं नटलेला परमात्मा तूच आहेस. आप्पा
देह भाव विसरून आनंदाने बेभान होऊन नाचू लागले. ही गुरुच्या शब्दावरला विश्वास. मडिवाळ आप्पानं सांगितलं, कुणाला दक्षिणा मागायची नाही, तुला काही कमी पडणार नाही. आप्पानी आयुष्यात 104 वर्षाच्या आयुष्यात माझ्या गुरुनं सांगितलेलं आहे, काही कमी पडणार नाही, मी मागणार नाही. आप्पानी दक्षिणा 104 वर्षाच्या आयुष्यात कधीही मागितली नाही. आणि आपण पाहिलेलं आहे, आप्पाला काहीच कमी पडलं नाही. लाखो लोक जेवले, लाखो लोकांनी प्रसाद घेतला, इतके मोठे कार्यक्रम झाले, कुणाला एक छदामही न मागता. याला म्हणायचं गुरुकृपा, याला म्हणायचं गुरुवरला विश्वास. आप्पानी तुम्हाला आम्हाला आचरण करून दाखवला. गुरुवर विश्वास ठेवल्यावर काय फळ मिळतं? आई बोलली नाही माऊलीची, तू दक्षिणा मागत नाहीस का खातोस बघू. त्यावेळेस 3 वर्ष आई बोलली नाही, नाही बोलली तर चलेल, पण माझ्या गुरुच्या शब्दावर माझा विश्वास आहे, हे आचरण करून दाखवलं माऊलीनं. देऊनिया शिवदीक्षा शिकविले, बोला आचरण. आचरण. उग सांगितले का स्वतः करून दाखविले? करून स्वतः करून दाखवलंय. मग आप्पानी मडिवाळ आप्पाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आपण आप्पाच्या शब्दावर विश्वास ठेवला तर काही नुकसान होईल का? नाही. मग आता आपल्याला कुठं जायची गरज आहे का ते चरण सोडून? नाही. असा ह्या अखंड एकरस चैतन्य जे त्रिकाल अबाधित सच्चित आनंद स्वरूप आहे, ते विकसित झालेले आहे, ते परिणित झालेले नाही. आप्पांनी आपल्याला आज कशाची झलक दिलेली आहे? ब्रह्म साक्षात्काराची. लक्ष्मण म्हणे सुसंगती सार ब्रह्म साक्षात्कार होय जीवा.